Welcome student. Today we will learn metallic, non-metallic character. It is seen that the metallic elements like sodium, magnesium are toward the left. The non-metallic elements such as sulfur, chlorine are toward the right. The metalloid elements silicon lies in between these two types. A similar pattern is also observed in the other periods. बघा या ठिकाणी मेंडेलिव्ह आधुनिक आवर्त सारणीमध्ये सोडियम मॅग्नेशियम अशी धातुरूप मूलद्रव्ये डाव्या बाजूला आहेत. या ठिकाणी सोडियम मॅग्नेशियम अशी धातुरूप मूलद्रव्ये जी आहेत ती डाव्या बाजूला आहेत. सल्फर क्लोरीन अशी जी मूलद्रव्ये आहेत ही उजव्या साईडला आहेत. या दोन्ही प्रकारामध्ये सिलिकॉन हे धातू सदृश मूलद्रव्य आहे ते या ठिकाणी आहे. असाच आकृतिबंध इतर आवर्तनामध्ये सुद्धा दिसून येतो. डाव्या साईडला धातू, उजव्या साईडला अधातू आणि ही नागमोडी जी आहे रेषा या ठिकाणी ही याच्या आजूबाजूला धातू सदृश्य मेटॉलॉइड्स एलिमेंट्स त्या ठिकाणी आहेत. It is seen that the zigzag line separate the metals from non-metals in the periodic table. तर या ठिकाणी ही जी झिगझॅग लाईन जी आहे हे झिगझॅग लाईन नागमोडी रेषा धातूंना अधातूपासून काय करते, वेगळं करते. Elements appear to have arranged in such a way that metals are on left side of this line, non-metals on the right side, and metalloids are along the border of this line. How did this happen? बघा या ठिकाणी आवर्त सारणी जी आहे या आवर्त सारणीमध्ये नागमोडी रेषा जी आहे धातूंना अधातूंना वेगळं करते. या रेषेच्या डाव्या बाजूला धातू आहेत आणि उजव्या बाजूला अधातू आहेत व रेषेच्या किनारी भागावर धातू सदृश मूलद्रव्याची मांडणी या ठिकाणी आहे. असं कशामुळे झालं असेल? लेट अस कंपेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला of a simple ionic compounds that the cation in them is formed from a metal while the anion from the non-metal. From this it is understood that metal atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. This property is called electropositivity of an element. On the other hand, an atom of non-metals has a tendency to form a anion by expelling electrons from outside into the valence shell. We have already seen that ions have a stable electronic configuration of a noble gas. बघा या ठिकाणी धातू आणि अधातू च्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्माची तुलना आपण जर या ठिकाणी केली तर आपल्याला काय सांगता येईल? साध्या आयनिक संयुगाच्या रासायनिक सूत्रावरून असे दिसते की त्यांच्यातील धनायन हा धातूपासून तर ऋणायन हा अधातूपासून बनलेला असतो. यावरून असे समजते की धातूच्या अणूची प्रवृत्ती
स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता या ठिकाणी आपण म्हणू शकतो आपण. या उलट अधातूची अणूची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची असते. या ठिकाणी असते. हाऊ इज द ॲबिलिटी टू लूज or expect electrons in the valence shell determined. All the electrons in any atom are held or expelled by the attractive force exerted on them by the positively charged nucleus. Electrons in the inner cells lie in between the valence shell and the nucleus. Because of their presence, the effective nuclear charge exerting an attractive force on the valence electrons is somewhat less than the actual nuclear charge. Thus, the number of valence electrons in metal is small 1 to 3. Also, the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is small. As a combined effect of these two factors, metals have tendency to lose the valence electrons to form cation having a stable noble gas configuration. This tendency of the element called electropositivity is metallic character of that elements. बघा या ठिकाणी काय होतं की धातूच्या अणूची प्रवृत्ती स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता असं म्हणतात. त्याउलट अणूची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची असते. म्हणजे इलेक्ट्रॉन संख्या त्या ठिकाणी वाढते. मग इलेक्ट्रॉन संख्या वाढली की ते काय होतं, ऋणायन बनतं. आपण या ठिकाणी पाहिलं आहे की आयनांना राजवायूचं स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूप नसतं. संयुजा कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची क्षमता कशी ठरते. कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावर धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. बघा डबल आहे का. कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावर धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. कारण अणूच्या केंद्रकातून धन आयन असतात आणि त्या धन आयनामुळं ऋण आयन त्या ठिकाणी आकर्षित केले जातात, त्या अणूमध्ये धरून ठेवले जातात. संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचामधील इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर आकर्षण बल प्रयुक्त करणारी परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. धातूमध्ये असणारी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी 1 ते 3 असते. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात धातूमध्ये ते 3पेक्षा काय असतात, कमी असतात. कशामध्ये, धातूमध्ये. याच्यावर सुद्धा आपण धातू किंवा अधातू आपण ओळखू शकतो. शेवटच्या कक्षेत जर 3पेक्षा कमी असतील इलेक्ट्रॉन तर त्याला धातू म्हणायचं. आणि शेवटच्या कक्षेमध्ये 4 ते 8 असतील तर त्याला अधातू म्हणायचं किंवा काहीच्या धातू सदृश्य सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. या संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभारसुद्धा कमी असतो. संयुजा इलेक्ट्रॉनवर जो केंद्रकीय प्रभार असतो तो काय असतो, कमी असतो.
या दोन्ही घटकाच्या एकत्रित परिणाम म्हणून धातूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू संरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन गमावला की त्या ठिकाणी स्थायी राजवायू जो असतो त्याचं स्वरूपण जे आहे म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 2 किंवा 8 आणि तो काय म्हणतो पुन्हा धनयान बनवण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी असते. मूलद्रव्याची ही प्रवृत्ती अथवा विद्युत घनता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन गमावण्याची जी काही मूलद्रव्याची क्षमता असते त्यामुळे तो काय बनतो धातू बनतो. बघा या ठिकाणी मूलद्रव्यामधील आवर्ती कल जो आहे आवर्त सारणीमध्ये जे आहेत फिक्कट निळा रंग जे आहे ते धातू आहेत, मेटल्स आहेत. मेहंदी कलर जो आहे तो मेटलाइट्स आहेत, नागमोडी रेषा झिगझॅग लाईनच्या आजूबाजूला. आणि नॉन मेटलचे आहेत हे आवर्त सारणीच्या उजव्या साईडला आहेत. 3 कलर या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. द पिरियडिक ट्रेंड इन द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन इज द मॉडर्न पिरियडिक टेबल. बघा या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावरून मूलद्रव्याच्या धातू गुणधर्माचा आवृत्ती कल आपणास त्या ठिकाणी स्पष्टपणे समजून येऊ शकतो. Let us first consider the metallic character of elements belonging to the same group. While going down a group, a new shell gets added, resulting in an increase in the distance between the nucleus and the valence electron. This result is a lowering the effective nuclear charge and thereby lowering the attractive force on the valence electron. As a result of this tendency of the atom to lose electron, increases. Also the penultimate shell become the outermost shell on losing valence electron. This penultimate shell is a complete octet. Therefore, the resulting cation has a special stability. Due to this, the tendency of the atom to lose electrons increase further. The metallic character of an atom is its tendency to lose electron. Therefore, the following trend is observed. The metallic character of elements increases while going down the group. बघा या ठिकाणी प्रत्येक एका गणातील मूलद्रव्याच्या धातू गुणधर्माचा जर विचार केला, एका गणात गण म्हणजे उभे स्तंभ वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर काय होतं वाढत जातं. म्हणजे कवच वाढलं की त्या ठिकाणी शेवटचा कवचातील इलेक्ट्रॉन आणि केंद्रक यामधलं काय होतं अंतर वाढत जातं. त्यामुळं परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल काय होतं कमी होतं. म्हणजे अंतर वाढलं की केंद्रकातील धनप्रभाराचं आकर्षण बल जे आहे इलेक्ट्रॉनवर ते काय होतं कमी होतं.
अंतर वाढलं की त्यामुळं संयोजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते. म्हणजे आकर्षण बल कमी झालं की इलेक्ट्रॉन सुटू शकतात. तसेच संयोजा इलेक्ट्रॉन गमावल्यावर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. म्हणजे शेवटच्या कवचामधले इलेक्ट्रॉन जर गेले तर त्याच्या अगोदरचं जे कवच आहे तेच कवच बाह्यतम होतं, कारण इलेक्ट्रॉन निघून गेल्यावर त्या कवच ते राहत नाही. हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायनला विशेष स्थैर्य प्राप्त होतं. कारण या ठिकाणी इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळं धनायन बनतात आणि त्या ठिकाणी त्या धनायनला विशिष्ट असं स्थैर्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्यामुळं इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती आणखी वाढते. संयोजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजे धातू गुण होय. म्हणजे इलेक्ट्रॉन जर जात असतील एखाद्या मूलद्रव्यामधून त्याला काय म्हणायचं? धातू. त्यामुळं गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल त्या ठिकाणी दिसून येतो. While going from left to right within the plate, the outermost shell remains the same. However, the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing, and thus the effective nuclear charge goes on increasing. As a result of this tendency of atom to lose valence electrons decreases within a period from left to right. See the table number 2.10. एका आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहतं, म्हणजे कवचामध्ये बदल होत नाही. तर या ठिकाणी कवच जे आहे ते कवचामध्ये बदल होत नाही. बघा या ठिकाणी आवर्तामध्ये डाव्या साईडनं उजव्या साईडकडे जात असताना बघा आपण इथं बघितलं तर दोनच कवच आहेत त्या ठिकाणी. लिथियम असेल, बेरिलियम असेल, बोरॉन असेल, कार्बन, आयर्न असेल, निऑन असेल. या ठिकाणी फ्लोरीन असेल, निऑन असेल. बघा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन याच्यात बघितलं आपण तर सर्व कक्षा कवच दोनच कवच आहेत त्या ठिकाणी, म्हणजे कवचामध्ये फरक पडत नाही. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते, मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रीय प्रभारसुद्धा काय होतो? वाढत जातो. त्यामुळं संयोजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म काय होतो? कमी होतो. कारण या ठिकाणी शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन गमावले जात नाहीत आणि गमावले न गेल्यामुळं त्या ठिकाणी धातू गुणधर्म तो काय होतो? कमी कमी होत जातो. द टू फॅक्टर्स नेमली द इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट within a period are responsible for increasing the effective nuclear charge. Therefore, the valence electrons are held with a greater and greater attractive force. This is called electronegativity of an atom. Due to increasing electronegativity from left to right within a period, the ability of an atom to become anion by expelling outside electrons goes on increasing. The tendency of an element to form anion or the electronegativity is the non-metallic character of an element.
बघा या ठिकाणी एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जात असताना वाढणारा केंद्रीय प्रभार व कमी होत जाणे अनुत्रिज्या या दोन्ही घटकामुळं कोणती गोष्ट, वाढत जाणारा केंद्रीय प्रभार व कमी होत जाणारी अनुत्रिज्या या दोन्ही घटकामुळं संयोजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रीय प्रभार जो आहे तो वाढत जातो व संयोजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने त्या ठिकाणी धरून ठेवले जातात. याला अणूची विद्युत ऋणता असं त्या ठिकाणी म्हणायचं. मग इलेक्ट्रॉन जर जास्त धरून ठेवले जात असतील तर त्याला काय म्हणायचं, अणूची विद्युत ऋणता असं आपण त्या ठिकाणी म्हणायचं. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळं बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणूची क्षमता काय होते, वाढत जाते. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. तर या ठिकाणी धातू अधातू हा मुद्दा आपण या ठिकाणी आता घेतलेला आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे ग्रॅडिएशन इन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन कुलातील प्रवणता. प्रवणता म्हणजे हळूहळू होणारा बदल, ग्रॅडिएशन. द ग्रुप 17 कंटेन्स the numbers of the halogen family. All of them have the general formula X2. A gradation is observed in their physical state down the group. Thus, fluorine and chlorine are gases. Bromine is a liquid while iodine is a solid. बघा या ठिकाणी गण 17मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य या ठिकाणी आहेत. गण 17मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे 4 जे मूलद्रव्ये आहेत याच्यामध्ये भौतिक स्थितीमध्ये थोडा बदल त्या ठिकाणी दिसून आलेला येतो. तर या ठिकाणी आपला पाठ संपलेला आहे.